राष्ट्रपती सर्व देशाच्या, नाही कोणत्या पक्षाच्या. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला दांडी मारली म्हणून सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाने अंधभक्त मंडळ खडे फोडत आहे. त्यांना त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही कार्यक्रम सध्या तरी दिसत नाही. पण राष्ट्रपतींनी प्रथम आपल्या कामाची परेड घेणे योग्य होईल. राष्ट्रपतींचा दौरा हा नियोजित असतो. गल्लीतील कार्यक्रमाला राष्ट्रपती कधीच हजेरी लावत नाही. मग पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारचा कार्यक्रम राबविणे राष्ट्रपतींसाठी योग्य आहे काय? श्रीराम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना करतेवेळी उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळ्या राम मंदिरामध्ये पूजाविधीसाठी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले होते. त्यावेळी त्यांनी ते केराच्या टोपलीत फेकून दिले. अयोध्येला जाऊन आपलेच हसू करून घेतले. कारण तेथे पंतप्रधान वगळता कोणालाही मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. तेव्हा ममता बॅनर्जींवर महिला दिनाच्या निमित्ताने खडे फोडणे योग्य होणार नाही. राष्ट्रपतींनी एखाद्या पक्षाचा कार्यक्रम राबवू नये. त्यांनी घेतलेल्या तो शपथेचा भंग ठरू शकतो. ममता दिदी या रील स्टार नाहीत, त्या रिअल स्टार आहेत. ही आरोप करणाऱ्या टंबरेल मंडळींनी प्रथम ध्यानात घ्यायला हवे. शिवसेना फुटीच्या कटात राष्ट्रपती सुद्धा सहभागी आहेत. जेव्हा लाखभर पानांचा निकाल येईल तेव्हा अंधभक्त मंडळासह जबाबदार व्यक्तींना सुद्धा तोंडेला पोहायला भाजपचे तंबू कमी पडतील. वाऱ्यामागून वरातीप्रमाणे ममता दिदी आपल्या छोट्या बहिणीसारख्या आहेत अशी खातरजमा राष्ट्रपतींना करावी लागली आणि तोही शुभमुहूर्त महिला दिनाचाच असावा. हे सोन्यावरून पिवळे म्हटले पाहिजे व साखरेपेक्षाही गोड म्हणावे लागेल. मित्र व राष्ट्रपतींनी असेच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबाबत विशेषतः विरोधी पक्षांच्या सहमतीचे धोरण ठेवले तर लोकशाही, संविधान व सार्वभौमत्वासाठी हा एक चांगला नियोजित कार्यक्रम ठरला जाईल. मित्र, राष्ट्रपती या इतर राज्यांच्या विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांबाबत कशा वागतात त्याबद्दल आपणास काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा. सर्व महिलांसाठी शुभेच्छाच, पण राष्ट्रपतींनी घेतलेली भूमिका त्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. आणि त्यांनी ममता दिदी यांना छोटी बहीण समजणे हे त्याहूनही अधिक गोड म्हणावे लागेल.